तुमचं मनपूर्वक स्वागत. आत्ताच सरस्वती मॅमनी आपण काल जे पाहिलं होतं चित्त प्रसादनाचे उपाय, त्यांचं वर्णन मी ऐकलेलं आहे. त्यामुळे आपल्याला समजायला आणखीन सोपं गेलं असेल. मन प्रसन्न असेल तर सगळ्या गोष्टी सहज शक्य होतात. आणि हे मन प्रसन्न करण्याचे वेगवेगळे उपाय पतंजलीने आपल्याला सांगितले आहेत. काल आपण ते लिहूनही घेतलेले आहेत. तर आज आपण त्याचं पुढचं सूत्र पाहणार आहोत. पतंजलींचा जो समाधीपाद आहे त्यामध्ये एकूण 51 सूत्र आहेत. त्यापैकी 40 सूत्र आपण मागे पाहिलेले आहेत. आज आपण आणखीन काही सूत्र पाहणार आहोत. पातंजली योग सूत्र ही संस्कृत मध्ये असल्यामुळे आणि संस्कृत मध्ये जोडाक्षरांची गर्दी असल्यामुळे ते समजायला आपल्याला थोडंसं अवघड जातं. आजचं हे सूत्र सुद्धा म्हणायला सुद्धा आणि ऐकायला सुद्धा समजायला सुद्धा थोडंसं अवघड आहे. त्यामुळे मी त्याबाबत तुम्हाला सविस्तर लिहून देणार आहे. पतंजलींच्या समाधीपाद मधलं 41वं सूत्र काय आहे? सूत्र ते क्षीण वृत्तेः अभिजातस्यैव मनेर ग्रहितृ ग्रहण ग्राह्येषु तस्तदंजनता समापत्तिः. आता मागच्या सूत्रात त्यांनी मन प्रसन्न केल्यानंतर आपल्याला कशाची प्राप्ती होते ते सांगितलेले आहे. त्यांनी सांगितलं होतं परमाणु परम महत्वांतोस्य वशीकारः, म्हणजे लहानातल्या लहान वस्तूपासून मोठ्यातल्या मोठ्या वस्तूपर्यंत आपल्याला नियंत्रण प्राप्त करता येते, ती वस्तू समजून घेता येते. आता ह्या सूत्रात ते सांगतायत की अशा प्रकारे तुम्ही मन प्रसन्न केल्यानंतर, मन चित्त प्रसादन केल्यानंतर तुम्हाला लहानातल्या लहान वस्तूपासून मोठ्यातल्या मोठ्या वस्तूपर्यंत नियंत्रण प्राप्त करता येते. म्हणजेच काय? म्हणजेच तुम्हाला समाधीची प्राथमिक अवस्था प्राप्त होते. या सूत्राचा अर्थ मी आपल्याला अगोदर सांगतोय. सूत्र पुन्हा एकदा ऐका. क्षीण वृत्तेः अभिजातस्यैव मनेर ग्रहितृ ग्रहण ग्राह्येषु तस्तदंजनता समापत्तिः. समापत्ती म्हणजे काय? समाधीच्या अगदी जवळची स्थिती. या सूत्राचा अर्थ काय? ज्याच्या चित्तवृत्ती स्थिर झालेल्या आहेत, ज्याचे मन खऱ्या शुद्ध रत्नाप्रमाणे निर्मल झालेले आहे आणि ज्यामध्ये कर्ता, कर्म व क्रिया या तीनही गोष्टी एकरूप झालेल्या आहेत, त्याला समाधी प्राप्त झालेली आहे. आता पतंजलींचं हे जे प्रथम प्रकरण आहे ते समाधीपादच आहे. त्यामध्ये समाधीविषयी वर्णन केलेले आहे. आपल्याला पूर्वी सांगितलंय की समाधीचे मुख्य 2 प्रकार आहेत, सबीज समाधी आणि निर्बीज समाधी. आता आपण जे काही पाहत आहोत ते सबीज समाधीचे वेगवेगळे प्रकार आहेत. इथं त्यांनी समापत्ती हा शब्द वापरलेला या सूत्रामध्ये. समापत्ती म्हणजे समाधीच्या अगदी जवळची स्थिती. समाधी प्राप्त करणं म्हणजे पूर्ण मनाचा लय, मनोलय, मनाचा विसर पाडणे. हे सहजासहजी शक्य होत नाही आणि त्यासाठी पायऱ्या पायऱ्याने स्टेपनी जावं लागतं. म्हणून पतंजली या सूत्रात समापत्ती सांगतात. आणि ती कशी प्राप्त होते? चित्तवृत्ती स्थिर झाल्या, मनातील भावना विचार हे सगळे स्थिर झाले, त्यातली चंचलता नाहीशी झाली, त्यावेळेला मन हे एकदम निर्मळ होते. आणि ह्या निर्मळ मनात आपण जे व्याकरणात पाहतो ना, कर्त कर्म क्रिया, म्हणजे कुठलीही गोष्ट करण्यासाठी कर्ता लागतो, क्रिया लागते आणि कर्म लागतं. तर या तिन्ही गोष्टी ज्यामध्ये एकरूप होतात त्याला समाधी प्राप्त झाली असं म्हणतात. आता सूत्राचं थोडंसं विश्लेषण करतो कारण सूत्र थोडं अवघड आहे. क्षीण वृत्तेः म्हणजे काय?
ज्याच्या वृत्ती, ज्याच्या मनातील भावना स्थिर झालेल्या आहेत, चंचलता नाहीशी झालेली आहे, ज्याने चित्तवृत्ती निरोध साधला आहे, अशी व्यक्ती अभिजातस्य, अभिजात म्हणजे खऱ्या स्वरूपाचा, अत्यंत शुद्ध, मनेहे म्हणजे रत्न, इव म्हणजे प्रमाणे, ग्रहितृ म्हणजे ग्रहण करणारा, ग्रहण म्हणजे ग्रहण करायची वस्तू, ग्राह्येषु ग्रहण केलेली क्रिया, तस्त म्हणजे त्यामध्ये, तदंजनता एकरूपता, समापत्ती म्हणजे समाधीच्या जवळची स्थिती. म्हणजे पतंजलीनं काय सांगायचं या सूत्रामध्ये, की जर तुम्ही चित्त प्रसादन केलंय, ज्या वेगवेगळ्या 7 पद्धतीने सांगितले, त्यापैकी कोणत्याही एका पद्धतीने जर तुम्ही चित्त प्रसादन केलं, तर तुमचं मन हे अत्यंत निर्मल होतं, शुद्ध होतं आणि त्याच्यामध्ये कुठलेही विकल्प राहत नाहीत. आणि हे विकल्प न राहिल्यामुळे तुम्ही समाधीच्या अगदी जवळ येऊन पोहोचता. आता या सूत्रात पतंजली समाधी प्राप्त होणे म्हणजे नेमकं काय हे सांगत आहेत. प्रथमतः समाधीसाठी चित्तवृत्ती निरोध करावा लागतो, म्हणजेच मनावर पूर्ण नियंत्रण प्राप्त करावं लागतं. त्यासाठी अगोदर चित्त प्रसादन म्हणजे मन प्रसन्न स्थिर करावं लागतं. अशा प्रकारे आपले चित्त किंवा मन प्रसन्न झाल्यानंतर ते शुद्ध स्फटिक मण्याप्रमाणे, रत्नाप्रमाणे पारदर्शक होते. मनाची मलिनता, अशुद्धता नष्ट होते. त्यामुळे अशा चित्तात, अशा मनामध्ये गृहीतृ, ग्रहण आणि ग्राह्य या तिन्ही गोष्टींची एकरूपता होते. समजायला थोडंसं अवघड आहे, लक्षात घ्या. या तिन्ही गोष्टीमध्ये त्याला वेगळं पण जाणवत नाही आणि यालाच पतंजलींनी समापत्ती असं नाव दिलंय. समापत्ती म्हणजे समाधीच्या जवळची स्थिती. थोडक्यात कर्ता, कर्म व क्रिया ज्याला एकच वाटतात, त्यामध्ये भेद वाटत नाही, या सर्व गोष्टी घडूनही मन त्यापासून अलिप्त राहते, मनावर त्याचा कोणताही परिणाम होत नाही, त्याद्वारे चित्तवृत्ती विचलित होत नाही, अशा मनाला त्यांनी स्फटिकाची उपमा दिलेली. आता आपण पुढचं सूत्र पाहूया. पुढच्या सूत्रात काय म्हटलं त्यांनी, तत्र शब्दार्थ ज्ञान विकल्पैहि संकीर्णा सवितर्का समापत्ती. आता ही समापत्ती जे सांगितले त्यातला एक प्रकार आहे सवितर्क समाधी. आता या सवितर्क समाधीमध्ये काय स्थिती होते, या स्थितीमध्ये शब्द, त्याचा अर्थ आणि त्याद्वारे प्राप्त झालेले ज्ञान याचे मिश्रण असते. त्यामुळे मनात कधी कधी गोंधळ निर्माण होतो. त्यामुळे अशा स्थितीला सवितर्क समापत्ती असं म्हणतात. आता थोडंसं याचं विश्लेषण सांगतो आपल्याला. मानवी विचार, कोणताही विचार आला तर तो विचार, शब्द, त्या शब्दाचा अर्थ आणि त्यापासून निर्माण होणारे ज्ञान यातून निर्माण होतात. एकाच शब्दाचे अनेक अर्थ असू शकतात आणि त्यातून वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञानही उत्पन्न होऊ शकतात. आता एकाच प्रकारचे अनेक शब्द असतात आणि एकाच शब्दाचे अनेक अर्थ असू शकतात. उदाहरणार्थ, कर हा शब्द, या शब्दाचे अनेक अर्थ आपल्या मराठी भाषेमध्ये. कर याचा अर्थ हात असा येतो. आपण पांडुरंग करकटेवरी ठेवून या, कर म्हणजे हात. तसेच कर या शब्दाचा अर्थ कृती करण्याचा आदेश असाही होतो. आपण एखाद्याला सांगतो हे काम कर, इथे कर हाच शब्द असतो पण त्याचा अर्थ वेगळा असतो. आणखीन एक कर शब्दाचा असा अर्थ आहे की शासकीय वसुली, शासकीय कर असाही होऊ शकतो. म्हणजे पतंजली काय सांगतात, एकाच शब्दातून वेगवेगळे अर्थ निर्माण होतात आणि चित्तवृत्ती कितीही क्षीण झाल्या तरी त्या पूर्ण नाहीशा होत नाहीत आणि त्या स्थितीमध्ये संस्कार रूपाने शिल्लक राहतात
आणि या सवितर्क समाधी स्थितीमध्ये विकल्पांच्या संस्कारामुळे मनामध्ये थोडा गोंधळ निर्माण होतो आणि म्हणून या समाधीला त्यांनी सवितर्क म्हणजे तर्कासहित मनाची चलबिचल होते अशा समाधीला त्यांनी सवितर्क समाधी असं म्हटले. आता पतंजली मगाशी मी सांगितल्याप्रमाणे समाधीचे वेगवेगळे प्रकार आपल्याला सांगतात. 2 प्रमुख प्रकार आहेत. त्यापैकी पहिला प्रकार जो सबीज समाधी आहे, त्या सबीज समाधीचे वेगवेगळे प्रकार आपल्याला सांगतात. निर्बीज समाधी ही त्यांनी सगळ्यात शेवटी सांगितलेली आहे. आता या सवितर्क समापत्तीच्या नंतरचं सूत्र आहे निर्वितर्क समापत्तीचे. काय सांगितलं त्यांनी? स्मृती परिशुद्धो स्वरूप शून्येव अर्थमात्र निर्भासा निर्वितर्का. तर हे सूत्र थोडस अवघड आहे. पुन्हा एकदा सूत्र ऐकून घ्या, मग त्याचा अर्थ सांगतो. स्मृती परिशुद्धो स्वरूप शून्येव अर्थमात्र निर्भासा निर्वितर्का. आता यातल्या प्रत्येक शब्दाची थोडी फोड सांगतो आपल्याला. स्मृती म्हणजे काय? आठवण. आपण म्हणतो माझ्या स्मृतीत राहिलं नाही. स्मृती म्हणजे आठवण. परिशुद्धो म्हणजे परिपूर्ण शुद्ध झालेल्या. स्वरूप शून्य म्हणजे स्वतःचं अस्तित्व जवळजवळ विसरल्यासारखं. निर्भासा म्हणजे दिसणे. म्हणजे स्मृती किंवा आठवणींचे भांडार पूर्णपणे स्वच्छ झाल्यानंतर, निर्मळ झाल्यानंतर विषयाचे स्वरूप किंवा आकारमान जवळजवळ नाहीसे होते व त्या विषयातील फक्त अर्थ स्पष्ट होतो. त्या स्थितीला पतंजलींनी निर्वितर्क समाधी असं म्हटलेलं आहे. सवितर्क समाधी म्हणजे थोडासा गोंधळ निर्माण होतो आणि निर्वितर्क समाधी किंवा निर्वितर्क समापत्ती म्हणजे गोंधळ थोडासा नाहीसा होतो. पतंजलीने आपण मागे काही सूत्र पाहिलेले, त्यातल्या 11व्या क्रमांकाचं जे सूत्र होतं, त्या सूत्रात चित्तवृत्तींच्या प्रकारातील स्मृतिवृत्ती सांगितलेली. आपल्याला पंचवृत्ती त्यांनी सांगितलेले, प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा, स्मृती. ही स्मृतिवृत्ती त्यांनी सांगितलेली आणि ही स्मृती नावाची वृत्ती पूर्णपणे शुद्ध झाली असता चित्ताची स्वरूप शून्यता निर्माण होते. आता चित्त स्वरूप शून्य होणे म्हणजे काय? इथे चित्त म्हणजे मन आणि स्वरूप शून्य म्हणजे मनाचा लय, मनाचा विलय. केवळ अर्थमात्राने स्मृती शिल्लक राहते. स्मृतीद्वारे म्हणजे आठवणीद्वारे निर्माण होणारे सर्व तर्क वितर्क नाहीसे होतात आणि त्यामुळे वृत्ती पूर्ण शांत होते, चलबिचल नाहीसे होते. आपल्या पूर्व अनुभवाद्वारे निर्माण झालेल्या अनेक विषयांचे ज्ञान प्राप्त केल्यामुळे तसेच आपल्या व्यावहारिक दृष्टीद्वारे निर्माण झालेल्या सर्व स्मृती पूर्णपणे नाहीशा होतात व केवळ स्मृती या शब्दाचा अर्थ मनात राहतो. इव हा शब्द त्यासाठी वापरलेला आहे. त्या स्थितीला निर्वितर्क समापत्ती किंवा निर्वितर्क समाधी असं म्हटलंय. त्यामुळे मनात कोणत्याही प्रकारचा गोंधळ निर्माण होत नाही. सवितर्क समाधीमध्ये मनात थोडी चलबिचल निर्माण होते, परंतु या निर्वितर्क समाधीमुळे अजिबात गोंधळ निर्माण होत नाही. स्मृतिवृत्ती पूर्ण शांत होते आणि आत्मस्वरूपाची प्रचिती येते. आता हे आत्मस्वरूप म्हणजे काय? म्हणजे आपण कोण आहोत? आपण कशासाठी आलेलो आहोत? आपलं साध्य काय आहे? या गोष्टींची हळूहळू कल्पना यायला लागते. आपल्या व्यावहारिक जीवनात आपण या गोष्टींचा फारसा विचार करत नाही, परंतु पतंजलींचं जे योगशास्त्र आहे त्यामध्ये याबाबत खोलवर विचार केलेला आहे. आपण जरी संसारामध्ये राहत असलो तरी सुद्धा या गोष्टींची माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे आणि ती माहिती देण्यासाठीच पतंजलींनी समापत्तीचे हे सवितर्क आणि निर्वितर्क असे 2 प्रकार सांगितलेले. आता पुढचं सूत्र आहे एतयैव सविचारा निर्विचाराच सूक्ष्म विषया व्याख्याता. अगोदर सवितर्क समाधी, नंतर निर्वितर्क समाधी आणि आता पतंजलींनी
सविचार आणि निर्विचार या सविज समाधीची आपल्याला माहिती देते. आता या सविज समाधीमधले सविचार आणि निर्विचार म्हणजे नेमकं काय? मागील 2 सूत्रामध्ये पतंजलीने सवितर्क आणि निर्वितर्क समाधीचं वर्णन केलंय आणि तेच वर्णन थोड्या फरकाने सविचार व निर्विचार समाधीचे. अत्यंत छोटा फरक आहे त्यामध्ये. मनात एखादा विचार आल्यानंतर त्यातील अवडंबर किंवा इतर अनावश्यक गोष्टी सोडून केवळ मुद्द्याचं, केवळ त्या विचारातील तत्वावरच मन केंद्रित केले असता सविचार समाधी प्राप्त होते. बाकीचं अवडंबर काढून टाकायचं. मूळ विषय काय आहे, त्यातलं तत्व काय आहे, याचा विचार केला असता, त्यावरती मन केंद्रित केलं असता सविचार समाधीची प्राप्ती होते. सवितर्क समापत्ती किंवा सवितर्क समाधीमध्ये शब्द, अर्थ, ज्ञान यापासून काहीसा गोंधळ निर्माण होतो. परंतु सविचार समाधीमध्ये, आता समाधीचे प्रकार पहा बरं का, गोंधळ होतो आपला. सवितर्क, निर्वितर्क, सविचार, निर्विचार आणि त्याच दृष्टिकोनातून सवितर्क समाधीत शब्द, अर्थ, ज्ञान यापासून काहीसा गोंधळ निर्माण होतो. परंतु आता ह्या सूत्रामध्ये पतंजली जी समापत्ती किंवा समाधी सांगत आहेत, त्या समाधीत केवळ सूक्ष्म विषयाचा, त्या विचारातील केवळ तत्वाचा विचार केल्यामुळे गोंधळ होत नाही, विकल्पाचा संस्कार शिल्लक राहत नाही. त्यामुळे सविचार समाधी ही सवितर्क समाधीच्या पुढची प्रगत अवस्था आहे. पतंजली अनेक प्रकारच्या समाधी आपल्याला सांगत आहेत. त्यांचा हेतू काय? निर्बीज समाधीकडे आपल्याला घेऊन जायचंय. त्यामुळे आपल्याला स्टेप बाय स्टेप, एक एक पायरी आपल्याला ते समजून सांगत आहेत. जसं एखादा गिर्यारोहक मोठ्या पर्वतावर, हिमालय सारख्या पर्वतावर चढण्यासाठी खूप प्रयत्न करत असतो, परंतु हिमालय एवढा उंच आहे की एका स्टेपमध्ये वरती जाता येत. वरती जाण्यासाठी अनेक पडाव असतात, अनेक थांबे असतात. ते थांबे हळूहळू प्राप्त करून नंतरच पुढची वाटचाल करायची असते. आणि त्याच दृष्टीने पतंजलीने निर्बीज समाधी प्राप्त करण्यासाठी काय काय पायऱ्या आहेत, कोणकोणत्या स्टेप्स आहेत, ते अगोदर सविज समाधीद्वारे सांगतायत आणि शेवटी ते आपल्याला निर्बीज समाधी सांगणार आहे. आता हे झालं सविचार समाधीबद्दल. म्हणजे सविचार समाधी किंवा सविचार समापत्ती ही सवितर्क समाधीपेक्षा पुढची स्टेप आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून निर्विचार समाधीमध्ये विचारातील स्थूलत्व नाहीसे होऊन त्यामधील सूक्ष्म विषय म्हणजेच तत्वाचा विचार केला जातो, त्याचेच आलंबन केले जाते आणि त्याद्वारे निर्विचार समाधी प्राप्त होते. म्हणजेच निर्विचार समाधी ही निर्वितर्क समाधीच्या पुढची प्रगत अवस्था आहे. अशा प्रकारे पतंजली आपल्याला सविचार समाधी व निर्विचार समाधीबाबत माहिती देते. आता पतंजलीने पहा, स्टेप बाय स्टेप आपल्याला सांगितलेले. सुरुवातीला मागच्या काही सूत्रात वितर्क, विचार, आनंद, अस्मिता याद्वारे प्राप्त होणारी संप्रज्ञात समाधी सांगितली होती. त्याही पुढची समाधी त्यांनी नंतर सांगितलेले असंप्रज्ञात किंवा अन्य. ह्या संप्रज्ञात समाधीचा सराव केल्यानंतर त्यांनी असंप्रज्ञात समाधी किंवा अन्य समाधी प्राप्त होते हे त्यांनी सांगितले. आणि ते प्राप्त करण्याचे वेगवेगळे मार्ग सुद्धा त्यांनी सांगितले. श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी, प्रज्ञा, पूर्वक इतरेषाम. आणखीन एक त्यांनी मार्ग सांगितला होता, ईश्वर प्रणिधान. याद्वारे आपल्याला हळूहळू समाधीमध्ये प्रवेश करता येतो. आणि नंतर चित्त प्रसादन झाल्यानंतर, मन शुद्ध झाल्यानंतर, निर्मळ झाल्यानंतर त्यांनी सवितर्क, निर्वितर्क, सविचार, निर्विचार हे समाधीचे वेगवेगळे प्रकार आपल्याला सांगितले. आता विषय थोडासा क्लिष्ट आहे. अनेकांना वाटेल की आपण हे परीक्षेपुरतं करायचं, परंतु तरी सुद्धा समजायला अवघड आहे.
समजायला निश्चित अवघड आहे, परंतु जर आपण प्रयत्न केला तर निश्चित आपल्याला समजू शकेल. आणि एक त्रिकालबाधित सत्य आपल्याला सांगतो, आपल्या मानवी जीवनाची इतिकर्तव्यता किंवा अंतिम साध्य काय आहे, ते साध्य म्हणजे ईश्वर स्वरूप होणे. जोपर्यंत आपण ईश्वर स्वरूप होत नाही तोपर्यंत जन्म मृत्यूचा हा फेरा चालूच राहणार आहे. आणि जन्म मृत्यू हे दुःखाला कारणीभूत असतात. अनेक म्हणतील की आपण आहे ते लाईफ एन्जॉय करू, पाहू पुढं काय होतं ते. परंतु जन्म मृत्यूद्वारे दुःखाचीच निर्मिती होते असे अनेक पंडितांनी अनेक ग्रंथात सांगितलेले आहे. आपल्याला त्याचा सध्या विचार करायचा नाही. आपल्याला सध्या आपल्या परीक्षेपुरता विचार करायचा आहे आणि त्यामुळे समाधीचे हे विविध प्रकार आपण लक्षात ठेवले पाहिजे. सबीज समाधीचे विविध विविध प्रकार पुन्हा एकदा सांगतो. आनंद अस्मिता, तर वितर्क विचार आनंद अस्मिता हे संप्रज्ञात समाधीचे प्रकार. असंप्रज्ञात समाधी किंवा अन्य समाधी ही जी आहे ती संप्रज्ञात समाधीच्या पुढची पायरी आहे. आणि ही पुढची पायरी गाठल्यानंतर आपल्याला पतंजली सवितर्क, निर्वितर्क, सविचार आणि निर्विचार या वेगवेगळ्या समाधीची थोडक्यात माहिती देत आहे. आता आपण पुढचं सूत्र पाहूया. पुढचं सूत्र काय आहे? सूक्ष्म विषयत्वंच आलिंग पर्यवसानम. काय सूत्र? सूक्ष्म विषयत्वंच आलिंग पर्यवसानम. सूक्ष्म म्हणजे काय? छोट्यातला छोटा विषय, अत्यंत बारीक विषय. विषयत्व म्हणजे विषय, एखादा पदार्थ, एखादी गोष्ट. च म्हणजे आणि. अलिंग म्हणजे अत्यंत सूक्ष्म, ज्याला लांबी रुंदी कुठलाही प्रकार नाही, बिंदूपेक्षा छोटी गोष्ट. पर्यवसानम म्हणजे पसरलेली आहे. आता ह्या सूत्रामध्ये आपल्याला समजून घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की पतंजली या सूत्रात आपल्याला सांगतात, परमाणू सारख्या सूक्ष्म आलंबनावर. परमाणू म्हणजे छोट्यातली छोटी गोष्ट, आपल्याला अणू माहितीये, अणूपेक्षा लहान म्हणजे परमाणू. या परमाणू सारख्या सूक्ष्म आलंबनावर आधारित समाधीचा पसारा हा मूळ प्रकृतीपर्यंत आहे, अज्ञातापर्यंत आहे. म्हणजे काय? समाधीसाठी जे आलंबन किंवा जे आपण गोष्ट घेतो एखादं, ते लक्ष हे किती सूक्ष्म असू शकते याविषयी ते सांगतात. अलिंग म्हणजे जगातील सूक्ष्मतम गोष्ट, जिला कोणतीही परिमिती नाही, कोणतेही विशेषण नाही. आता आपण बिंदू घेतला, बिंदूला लांबी नसते, रुंदी नसते, परंतु अस्तित्व असते. परंतु अलिंग म्हणजे सूक्ष्मतम अशी गोष्ट जिला कोणतीही परिमिती नाही, कोणतेही विशेषण नाही. सवितर्क, निर्वितर्क, सविचार, निर्विचार या समाधीमध्ये साधना केल्यानंतर निर्बीज समाधीला सुरुवात होते. पतंजलीने काय सांगितलं अगोदर सबीज समाधी सांगितली, त्याचे वेगवेगळे प्रकार सांगितलेले. आणि या समाधीमध्ये साधना करावी लागते. ही साधना केल्यानंतरच निर्बीज समाधीची सुरुवात होते. निर्बीज समाधी प्राप्त होत नाही, निर्बीज समाधीच्या वाटचालीला सुरुवात होते. आणि त्याही पूर्वी विचार, वितर्क, आनंद, अस्मिता हे संप्रज्ञात ज्ञानस्थितीचे किंवा समाधीचे 4 प्रकार आहेत. या सर्व समाधी वेगवेगळ्या सूक्ष्म किंवा स्थूल आलंबनावर आधारित आहेत. आता आलंबन म्हणजे माहिती आहे आपल्याला, आपण विचारावरती आलंबन करू शकतो. आलंबन म्हणजे मनाची एकरूपता, मन एकाग्र करायचं त्या गोष्टी. परंतु यापुढे पतंजली निर्बीज समाधीविषयी सांगणार आहेत आणि ते समजावून सांगणे सोपे व्हावे म्हणून पतंजली या सूत्रात समाधीसाठी लागणारे आलंबन किंवा वस्तू सूक्ष्माति सूक्ष्म म्हणजे सूक्ष्मतर किती असू शकते याबाबत सांगत आहेत.
हे सूक्ष्मातिसूक्ष्म आलंबन म्हणजे ज्यावर समाधी साधायची आहे ते लक्ष म्हणजेच अलिंग होय. त्याला संस्कृतमध्ये अलिंग असं नाव आहे. म्हणून त्यांनी या सूत्रात सांगितलंय सूक्ष्म विषयत्वंच अलिंग पर्यवसानम. म्हणजे अलिंग अवस्थेत सत्व, रज, तम हे 3 गुण आपल्याला माहिती आहेत. या कुठल्याही गुणाचं वर्चस्व असलं की माणूस त्या गुणाचा बनतो. सत्व गुणाचं वर्चस्व असलं माणूस सत्वगुणी असतो. रजोगुणाचं वर्चस्व असलं माणूस रजोगुणी होतो आणि तमोगुणाचं वर्चस्व असलं तर तमोगुणी होतो. परंतु या अलिंग अवस्थेत हे तिन्ही गुण समप्रमाणात असतात असे पतंजली सूत्रावर भाष्य करणाऱ्या अनेक विद्वानांनी सुद्धा सांगितले. मी सुरुवातीला सांगितलंय हा विषय थोडासा अवघड आहे, आपण हळूहळू समजून घ्यायचा प्रयत्न करूया. पतंजलीने अगोदर सबीज समाधीचे वेगवेगळे प्रकार सांगितले, त्याचे टप्पे सांगितलेले आहेत आणि आता ते आपल्याला निर्बीज समाधीकडे घेऊन जात आहेत. आणि निर्बीज समाधीकडे घेऊन जाताना समाधी म्हणजे जिथे आपलं लक्ष आहे, जे आलंबन आहे, जी एकाग्रतेची वस्तू आहे ती किती सूक्ष्म असते ते ह्या सूत्रामधून सांगतायत. ती वस्तू म्हणजे अलिंग. आता पतंजलींचं पुढचं सूत्र आहे ता एव सबीज समाधीही. ता म्हणजे काय, यापूर्वी सांगितलेल्या सगळ्या सूत्रामध्ये. एव म्हणजे फक्त, त्या सगळ्या. सबीज म्हणजे समाधीचा प्रकार आणि समाधी म्हणजे समाधी. म्हणजे पतंजली या सूत्रात फक्त सांगतायत की यापूर्वी मी जे समाधीचे प्रकार सांगितलेले आहेत ते सर्व प्रकार सबीज समाधीच्या प्रकारामध्ये मोडतात. आपल्याला पुन्हा पुन्हा सांगतो समाधीचे 2 प्रमुख प्रकार आहेत, एक सबीज समाधी आणि निर्बीज समाधी. आतापर्यंतच्या पूर्वीच्या सूत्रामध्ये पतंजलीने ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या सर्व सबीज समाधीचे प्रकार आहेत असं पतंजली आपल्याला या सूत्रामध्ये सुद्धा सांगत आहे. आता पुढचं सूत्र, आता पतंजली आपल्याला आता त्यात त्यांनी सूत्र सांगितलेले निर्विचार वैशारद्ये अध्यात्म प्रसार हा. म्हणजे पतंजलींनी यापूर्वी जे सबीज समाधीचे वेगवेगळे प्रकार सांगितले होते त्यामध्ये निर्विचार समाधी सांगितली होती. आणि ह्या निर्विचार समाधीमध्ये प्रावीण्य प्राप्त केल्यानंतर आध्यात्मिक कृपेचा अनुभव होतो. त्यांनी काय सांगितलंय, निर्विचार वैशारद्ये. निर्विचार म्हणजे निर्विचार समाधीमध्ये, वैशारद्ये म्हणजे निपुणता, प्रावीण्य प्राप्त केल्यानंतर, अध्यात्म म्हणजे चैतन्य किंवा आध्यात्मिक, प्रसाद हा म्हणजे अनुकृपा. म्हणजे निर्विचार समाधीचा चांगला अभ्यास केल्यानंतर, त्याची चांगली प्रॅक्टिस केल्यानंतर, त्यामध्ये नैपुण्य प्राप्त केल्यानंतर आध्यात्मिक कृपेचा अनुग्रह होतो. म्हणजे निर्बीज समाधी लगेच प्राप्त होत नाही, आध्यात्मिक कृपेचा अगोदर अनुग्रह होतो. म्हणजे अनुग्रह आपल्याला माहिती आहे की त्याची प्राप्ती होते आणि ही प्राप्ती केल्यानंतर आणखीन पुढे गेल्यानंतर आपल्याला निर्बीज समाधीची प्राप्ती होते. निर्विचार समाधीमध्ये मनातील सर्व विचार व विकारही दूर होतात. आता विचार आले की विचारामागे विकार सुद्धा असतात. या समाधीचा सतत सराव म्हणजे निर्विचार समाधीचा सतत सराव किंवा अभ्यास केल्यामुळे त्यामध्ये प्रावीण्य प्राप्त होते, एक्सपर्ट होतो आपण. आणि त्यामुळे सर्व विषयांचा विराम होतो, विषय लय पावतात, संपुष्टात येतात
आणि त्याद्वारे आपल्याला अध्यात्म कृपा प्राप्त होते, अध्यात्माकडे वाटचाल चालू होते, अध्यात्माविषयी मार्गदर्शन मिळते. आता हे अध्यात्म म्हणजे काय? हे अध्यात्म म्हणजे माझे स्वरूप काय आहे, माझा जन्म कशासाठी झाला, मला ह्या जीवनात नेमके काय करायचे आहे, हे ज्ञान मिळवणे होय. हे ज्ञान निर्विचार समाधीमध्ये निपुणता प्राप्त केल्यामुळे लाभते. या निर्विचार समाधीचा सातत्याने अभ्यास केल्यामुळे अध्यात्म प्रसादाचा लाभ होतो आणि त्याद्वारेच अध्यात्म ज्ञान प्राप्त होते. जीवनाचा हेतू काय आहे, उद्देश काय आहे, हे जर सर्वार्थाने समजले तर तो हेतू, तो उद्देश साध्य करण्यासाठी आपण त्या अनुषंगाने प्रगती करतो, कार्यरत राहतो आणि तो उद्देश आपल्याला सफल करता येतो. अशा प्रकारे पतंजलींनी आपल्याला हळूहळू निर्बीज समाधीकडे न्यायला सुरुवात केलेली आहे. आता त्याही पुढचं सूत्र आहे, ऋतंभरा तत्र प्रज्ञा. छोट सूत्र आहे. ऋतंभरा म्हणजे काय? सत्याने ओतप्रोत भरलेली. तत्र, तत्र म्हणजे ज्या वेळेला आध्यात्मिक कृपेचा लाभ होतो त्याद्वारे. प्रज्ञा म्हणजे काय? प्रकर्षाने जाणवणारे ज्ञान, पंच ज्ञानेंद्रिय शिवाय प्राप्त होणारे ज्ञान. आता सर्वसाधारणपणे आपल्याला जे ज्ञान मिळते ते ज्ञान आपल्याला आपल्या पंच ज्ञानेंद्रियाद्वारे प्राप्त होते. कान, नाक, डोळे, जीभ, त्वचा, हे जी वेगवेगळी पंच ज्ञानेंद्रिय आहेत त्याद्वारे आपल्याला ज्ञान प्राप्त होते. जिभेवर एखादा पदार्थ आला की जिभेतील रुची कलिका आपल्याला सांगतात की हा पदार्थ गोड आहे, तिखट आहे, आंबट आहे, तुरट आहे. आपल्या कानावर शब्द बाहेर पडले की आपल्याला त्यातून बोध होतो, कोण आपल्याला आपली निंदा नालस्ती करतोय का स्तुती करतोय. डोळ्यांनी आपल्याला अनेक वस्तू पाहता येतात, नाकाने अनेक प्रकारचे वास घेता येतात. परंतु ह्या पंच ज्ञानेंद्रियाशिवाय जे ज्ञान मिळतं त्या पंच ज्ञानेंद्रिया विरहित, त्यांचा वापर न करता जे ज्ञान मिळतं त्याला प्रज्ञा असं म्हटलेले. ऋतंभरा तत्र प्रज्ञा म्हणजे या सविचार समाधी निर्विचार समाधीमध्ये प्रगती केल्यानंतर आपल्याला आध्यात्मिक कृपेचा लाभ होतो, म्हणजेच आपली प्रज्ञा जागृत होते. आपल्या ज्ञानेंद्रियाशिवाय, ज्ञानेंद्रियांचा वापर न करता आपल्याला अनेक प्रकारचे ज्ञान प्राप्त होते. आपण आपल्या काही पूर्वीच्या ग्रंथांमधून ऐकलं असेल, वाचलं असेल की अमुक अमुक संतांना, अमुक अमुक व्यक्तीला फार दूरवरचं ऐकू यायचं, दूरवरचं दिसायचं. गजानन महाराजांची पोथी जर आपण ऐकली असेल तर त्यामध्ये अनेक चमत्कार सदृश्य गोष्टी आहेत, परंतु ते चमत्कार नाहीयेत, त्या योगाच्या सिद्धी आहेत. असतो, आपल्याला त्यात खोलवर जायचं नाही, परंतु प्रज्ञा काय आहे हे आपल्याला सांगायचंय. प्रज्ञा म्हणजे पंच ज्ञानेंद्रिया विरहित, पंच ज्ञानेंद्रियांचा वापर न करता जे ज्ञान प्राप्त होते त्याला प्रज्ञा जागृती असं म्हणतात. आणि ह्या प्रज्ञेद्वारे प्रज्ञा जागृत झाले की अनेक अतर्क्य, असंभवनीय गोष्टी सुद्धा आपल्याला समजू शकतात. पतंजलींचं पुढचं सूत्र आहे, श्रुतानुमान प्रज्ञाभ्याम अन्य विषया विशेषार्थत्वात्. श्रुत म्हणजे ऐकणे, अनुमान म्हणजे अंदाज करणे, म्हणजे काय म्हणतात ते कर्णेंद्रियाद्वारे किंवा कानाद्वारे ऐकलेल्या व अनुभवांच्या आधारावर प्राप्त झालेल्या तसेच प्रज्ञेद्वारे मिळवलेल्या ज्ञानापेक्षाही विशेष असं ज्ञान ऋतंभरा प्रज्ञेद्वारे प्राप्त होते. म्हणजे ऋतंभरा प्रज्ञा म्हणजे जगाचं वैश्विक ज्ञान जे कोणत्याही इंद्रियाशिवाय प्राप्त होते त्याला त्यांनी श्रुतानुमान प्रज्ञाभ्याम अन्य विषया विशेषार्थत्वात् या सूत्रामध्ये सांगितलेले आहे. आता पतंजली आपल्याला सबीज समाधीकडून निर्बीज समाधीकडे नेते आणि त्यासाठी त्यांनी टप्प्याटप्प्याने सांगितलेले आहेत.
निर्विचार समाधीमध्ये प्रावीण्य प्राप्त केल्यानंतर आध्यात्मिक कृपा होते. आध्यात्मिक कृपेद्वारे प्रज्ञा प्राप्ती होते. आणि ही प्रज्ञा प्राप्ती झाल्यानंतर काय होतंय ते आता ते आपल्याला पुढच्या सूत्रात सांगतात. काय सांगतात त्या सूत्रामध्ये? तज्जहा संस्कारो अन्य संस्कार प्रतिबंधी. तज्जहा, तद म्हणजे काय? प्रज्ञा प्राप्ती झाल्यानंतर, ऋतंभरा प्रज्ञा प्राप्त झाल्यानंतर अन्य संस्कारो प्रतिबंधीही, म्हणजे ऋतंभरा प्रज्ञेमुळे निर्माण झालेला संस्कार, कुठल्याही गोष्टीचा हा संस्कार होत असतो, हा इतर सर्व संस्कारांचा विरोध करून त्यांना पुढे जाऊ देत नाही. म्हणजे आपले नेहमीच्या जीवनातले आपले जे अनुभव आलेले असतात त्याद्वारे संस्काराची निर्मिती होते. आणि हे संस्कार त्यांना जर विरोध झाला नाही तर ते संस्कार आपल्याला निर्बीज समाधीकडे जाण्यासाठी विरोध करतात. परंतु ऋतंभरा प्रज्ञेमुळे निर्माण झालेला संस्कार हा इतर सर्व संस्कारांचा विरोध करून त्यांना पुढे जाऊ देत नाही, त्यांना प्रतिबंध करतो. म्हणजे काय होतं नेमकं? म्हणजे ऋतंभरा प्रज्ञा प्राप्त झाल्यामुळे आपल्या वास्तविक स्वरूपाचा तसेच विश्वातील प्रत्येक पदार्थाच्या स्वरूपाचा आपल्याला साक्षात्कार होतो, आपल्याला जाणीव होते. त्याविषयीचे अंतिम सत्य आपल्याला समजते. ऋतंभरा प्रज्ञेमुळे पूर्वीच्या चित्तावर वा मनावर झालेल्या अगणित संस्कारापासून सुटका होते. हे संस्कार आपले जन्मोजन्मीचे असतात. या संस्कारापासून सुटका होते. आपल्या मनात त्या संस्कारांचा अजिबात थारा राहत नाही. ऋतंभरा प्रज्ञा इतर सर्व संस्कारांना रोखून ठेवते आणि या प्रज्ञेद्वारे साधकाला प्रकृतीचे यथार्थ ज्ञान होते. प्रकृती स्वभावाविषयी, तिच्या कार्यकारण भावाविषयी साधकाच्या मनात पूर्ण वैराग्य निर्माण होते. आणि ह्या अशा प्रकारच्या वैराग्यामुळे सर्व पूर्व संस्कार नष्ट होतात. साधक सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त होतो. त्याचा कर्माशय रिकामा होतो. सर्व प्रकारचे क्लेश नाहीसे होतात. आपण मागे एका सूत्रात पाहिलेलं ईश्वराचं वर्णन करताना, क्लेश कर्म विपाक आशयी अपरामृष्ट हा पुरुष विशेष ईश्वर हा. म्हणजे हे सर्व पूर्व संस्कार नष्ट झाल्यामुळे साधक सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त होतो. त्याचा कर्माशय रिकामा होतो. सर्व प्रकारचे क्लेश नाहीसे होतात. कर्म विपाक, कर्माचे परिणाम संपतात आणि साधक हा प्रत्यक्ष ईश्वर होतो. 34 क्रमांच्या सूत्रामध्ये सांगितलेले क्लेश कर्म विपाक आशयी अपरामृष्टा म्हणजे ईश्वराचं वर्णन. म्हणजे साधक स्वतः ईश्वर स्वरूप होतो. आणि ही स्थिती जी आहे ती निर्बीज समाधी. आता शेवटचं सूत्र पतंजली आपल्याला सांगतायत समाधीपादामधलं. तस्यापि निरोधे सर्व निरोधात निर्बीज समाधीही. आता मागच्या सूत्रात आपण समाधीच्या अगदी जवळ आलेलो होतो. कुठल्या? निर्बीज समाधीच्या. आता या सूत्रात निर्बीज समाधी म्हणजे काय हे सांग. काय सूत्र ते? तस्यापि निरोधे सर्व निरोधात निर्बीज समाधीही. म्हणजे ऋतुंभरा प्रज्ञेद्वारे जो संस्कार होतो त्याचाही निरोध झाल्यानंतर निर्बीज समाधी प्राप्त होते. आत्म्याचे परमात्म्याशी मिलन होते. आता समाधी म्हणजे काय? आपल्याला सुरुवातीला सांगितलं समाधीचे 2 प्रकार आहेत, सबीज निर्बीज. सबीज समाधी म्हणजे काय? की आपल्याला हव्या असलेल्या परमोच्च सुखाची प्राप्ती करून आपल्या व्यावहारिक जीवनात येणे. आणि निर्बीज समाधी म्हणजे काय? आपण ह्या देहाचा विलय करणे, पंचमहाभूतात विलय करणे, परंतु केवळ विलय करण्याने आपण स्वतः ईश्वर स्वरूप. मागील सूत्रात सांगितल्याप्रमाणे म्हणजे ऋतंभरा प्रज्ञेच्या द्वारे जो संस्कार होतो त्याचाही निरोध झाल्यानंतर, त्यालाही रोखल्यानंतर निर्बीज समाधी प्राप्त होते. आत्म्याचे परमात्म्याशी मिलन होते. ही निर्बीज समाधी म्हणजे देह सोडणे.
व्यावहारिक परिभाषेत मृत्यू, परंतु हा मृत्यू देह सोडणे किंवा देह सोडणे म्हणजे साधना करीत करीत साधनेचे सर्व टप्पे क्रमाक्रमाने पार पाडत आत्म्याचे परमात्म्याशी एकरूप होणे होय. साधकाचे प्रकृतीत विसर्जन होणे होय. नदीचे सागराशी तादात्म्य पावणे होय. चेतनेचे, प्रत्येकाच्या शरीरात चेतना असते, या चेतनेचे चैतन्याशी होणारे मिलन होय. आणि हीच मानवी जीवनाची कृतार्थता आहे. हे मिलन ऋतंभरा प्रज्ञाद्वारे निर्माण झालेल्या संस्काराचाही जेव्हा निरोध होतो, तो संस्कारही ज्यावेळेस पूर्णतः नाहीसा होतो, कोणताच संस्कार शिल्लक राहत नाही, त्यावेळेला होतो. साधक स्वतः ईश्वर होतो. याद्वारे जन्म मृत्यूचा फेरा संपतो. जन्म मृत्यू यामधील जे जीवन आहे, त्या जीवनातील सर्व दुःखांची समाप्ती, अनंत अनादी अशा परमेश्वरामध्ये विलीन होणे, स्वतः परमात्मा होणे, ईश्वर होणे, सच्चित आनंद प्राप्त होणे म्हणजेच निर्बीज समाधी होय. कारण निर्बीज समाधीमध्ये अस्मितेचे बीज नाहीसे झालेले असते, अहंभाव नाहीसा झाला असतो, आपण स्वतः ईश्वर स्वरूपच झालेला असतो. अशा प्रकारे पतंजलींनी जो पहिला पाद आहे समाधीपाद, त्याचं 51 सूत्रामध्ये वर्णन केलेलं आहे. आता पातंजली योगसूत्र ही संस्कृत असल्यामुळे आणि हल्ली संस्कृत भाषा ही थोडीशी कालबाह्य झाल्यामुळे आपल्याला समजायला अवघड आहे. तरी सुद्धा माझ्या पद्धतीने मी आपल्याला संपूर्ण प्रकरण व्यवस्थित सांगायचा प्रयत्न केलेला आहे. कुणाला काही शंका असतील तर अवश्य विचारा, नाही